हॅलो गाईस. तर आज बनवतोय आम्ही पालता भात. पालता भात. ये क्या चीज हो? तर त्यासाठी मी इकडे चावल टाकले, म्हणजे भात करते मी. इकडे कांदे भाजते आणि इथे बनवते आता बटाट्याचं भरीत. फर्स्ट टाइम ट्राय करते मी, जमतं का नाही बघू आता. इसकी गारंटी मैं नहीं दे सकता. आता काय करते? तडका. तर सगळ्यात आधी आपल्याला टाकायचं याच्यात पाणी. शिजलेल्या भातात थंड पाणी टाकते. ते काय ना, ते रात्रीचा बाशी भात असतो तो, पण मला रात्र होईपर्यंत जम नव्हता, त्यामुळे मी आताच भात शिजवला ना आताच त्याच्यात पाणी टाकते. दीदी वाह दीदी. दीदी वाह दीदी. दिस इज माय टॅलेंटेड. नेक्स्ट टॅलेंट. याच्यामधला थोडासा जरी भात वेस्ट झाला तर मम्मी पायलच्या बाळा वाजवेल. बद मारणार आहे. ध्रुव तशी एक देऊन देतो दादा, एक देऊन देतो. बघायला तू काय बहीण आहे डायरेक्ट सगळे लागतेस मग. नाही आता आपल्याला याच्यात टाकायचंय. काय ते? दिस इज द Oh my God. संपले 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 संपले. तुझ्याकडे तुझ्याकडे संपले. एवढं सगळं मैजारा करेल आहे. जर चांगलं नाही लागणं काय पोर जिम्मेदार आहे. मी खाईलेस मॅडम. देखच ना मग. हा ते कसं स्वतःने बनायल ना, आवडस. खाणच पडत जबरदस्ती. झालं काय? थोडा वेळ मला थोडं कालवून घेऊन. कसं आहे? मी बी खाद आज बनाव परत बनाव मी नको. मला आवडला. कोण नाही आवडत पालता भात. ते तसं कसं आहे बेटा? खाऊन बघत. तशी बी नाही आवडणार. इसमें तो मुझे समझ में ही नहीं आ रही है क्या प्रॉब्लम है. कृष्णा कसं लागलं ना? एकदम बार लगा. ऐ खरं बोल. हाते काय बोलणार ना तू? बेकार लगा ना करना पड़ा. या पोरे भात खातात गबर गबर आणि आज मेकला खावाला जबरदस्ती. पालता भात कसा आहे? लई भाकर काही राहणार. हा बहीण मग पालता भात खाणे का? कृपया करून अरे कोणीच वा. बनावा नाही. खायचं सांग कसं आहे? नको खायला. ते हमरे को पता नहीं पालता बाजेगा उल्टा बाजे, लेकिन खाना खाएगा सीधा है. मस्त आहे रे. अरे तुझा खाना एक छप्पन आहे, प्रसाद येतो. आय पोरगी प्रसाद बोली बोली जबरदस्ती खावालाय रवी. बनायला अरे चांगलं कर आता मला दापोरा पडतात. चांगलं झालं दापोरा पडतात. मम्मी लोणचं बिनचं काढायचं आणि खायचं टेस्टी लागे मम्मी. खाल पालता भात बाबा. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज सकाळी उठताच मला डायरेक्ट म्हणजे कळतच नव्हतं काय करू काय नाही. आजचा दिवस एवढा खराब आहे माझ्यासाठी. डायरेक्ट म्हणजे मला ना आज एवढं टेन्शन आलं आहे की मी काय करू काय नाही, मला काही सुचत नाही आहे. ते म्हणतात ना की सकाळी उठताच मरणाचे विचार यावं. एवढंही वाईट आयुष्य कोणाचं नसावं. तर तसं एवढं वाईट आयुष्य माझं आहे आता. कारण माझ्या लाईफमध्ये काय चाललं आहे मला स्वतःलाच कळत नाही. डायरेक्ट काय करू काय नाही एवढं टेन्शन आलं आहे मला. तशूचं सुद्धा की तशूला मी व्यवस्थित सांभाळेल की नाही, तशूचं मी कसं होईल, तशूची परवरिश माझ्याकडनं होईल की नाही चांगली, तशूला मी चांगली लाईफ देऊ शकते की नाही. एवढं म्हणजे डायरेक्ट एवढे काही काही विचार येत आहेत ना डोक्यात. डायरेक्ट असं वाटतंय काय करून काय नाही. खूप म्हणजे कधी कधी तर असं वाटतं की खरंच मरून जावं. म्हणजे मेल्यानंतर ते म्हणतात ना, मेल्यानंतर माणसाला कसलंच टेन्शन नसतं. कोण काय करते कोण काय नाही काहीच घेणं देणं नसतं जर एकदाचं मेलं तर मेल्यानंतर मला असं वाटतं की मला कोणाचं टेन्शन राहणार नाही काय नाही. सगळं काही विसरून मस्त शांततेत. पण नंतर जर केव्हा अभिना मम्मी पप्पाचे मुलं बघते तेव्हा असं वाटतं की माझ्या तशूचं काय होईल जर मी नाही राहिली तर. त्यामुळे स्वतःला अजून सावरते. आणि तसंच स्वतःला सावरून चेहऱ्यावर एक स्माईल घेऊन जगते. कारण
आणि लोक मला बोलतात की तू एवढी स्माइल करते, एवढी मस्त व्हिडिओ बनवते, ते बनवते, पण माझ्या मनात काय आहे हे फक्त मलाच माहिती आहे, लोकांना तर नाही माहीत. पण लोक फक्त बोलून जातात, हे नाही बघत की हिला काय त्रास होईल काय नाही. पण तरी मी लोकांना इग्नोर करते, कारण मला जे करायचं आहे ते करायचं आहे. मला जे काही करायचं आहे ते माझ्या तशासाठी करायचंच आहे आणि मी लोकांचं ऐकणार नाही. तर मला काही फरक नाही पडत, तुम्ही मला काहीही बोला. आणि टेन्शन तर भरपूर आहे डोक्यात, पण जेव्हा तशी माझ्या जवळ येतो ना तेव्हा असं वाटतं की अजून काय पाहिजे जगण्यासाठी. तशी आहे तर सगळं आहे, डायरेक्ट त्याला बघून ना माझी सगळी चिंता दूर होऊन जाते. आणि जेवढं लोकांना वाटतं ना तेवढं सोपं नाही आहे माझं एकटीचं तशूला एवढं वाढवणं, एवढं त्याचं म्हणजे सगळं काही करणं, त्याला चांगली परवरिश देणं सोपं नाही आहे माझ्यासाठी. पण तरी पण मी करते, कारण आता त्याच्याशिवाय माझं पण कोणीच नाही आहे. तो आहे तर मी आहे. आणि ज्या लोकांना लहान मुलं आहेत त्या लोकांना तर मला सांगायची गरज नाही, कारण ते 2-2 जण असून सुद्धा मुलांना सांभाळणं किती मुश्किल होतं आहे त्यांनासुद्धा माहिती आहे. आणि मी एकटं सांभाळते तर माझ्यासाठी किती मुश्किल असेल हे तर तुम्ही समजूच शकतात.